एकच फोकस होतं की बाबा हॉल मोठा पाहिजे आणि हॉलमध्ये 15-20 लोक बसते. तो आम्ही चौघं तिथे उभं राहून किचन मध्ये काम करू शकतो. इतकं स्पेशियस किचन झालं आहे. 10-20 हजारातच ती पूर्ण रूम झाली, पण आज मास्टरपीस झालाय तो आमच्या मास्टरपीस घराचा. झालाय. सिटिंग एरिया. हे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं झालं मंदिर. आम्हाला वाटलं काहीतरी बनवतील बाबा मंदिर सारखं मंदिर. मुलांना मुलं तर खाली येतच नाही रूम मध्ये. मुलं तर आम्हाला बोलवावं लागतंय बेडरूम मधनं. ते तर आता बेडरूमच्या बाहेर निघत नाही. Myself Bhupendra Bhaskarrao Bhagwat, working as in Varroc Engineering Private Limited as a purchase head. आणि आमचं एक स्वप्न होतं की घर असावं एकदम सुंदर देखणं वगैरे. एकच फोकस होतं की बाबा हॉल मोठा पाहिजे आणि हॉलमध्ये 15-20 लोक बसते. माझा हॉलवर जास्त भर होता, कारण की मला कसं 10 लोक आले तर बसायला जागा तरी पाहिजे. आणि कसं आम्ही सगळीकडे जातो, सगळीकडे असते जागा, तर मला थोडं फील व्हायचं बाबा आपल्या घरात जागा नाही आहे. तर पण सरांनी मला ते करून दाखवलं. मला फार बरं वाटतं की आता मागच्या वेळेस आमच्या इथं चहा प्यायला मी बोलवलं लोकांना, बाबा या माझ्या घरी. तर त्यावेळेस बघितलं मी तर सगळे 20-25 लोक आरामात बसले. त्याच्यानंतर मग किचनचा ही दरवेळेस म्हणायची मला की आपलं किचन खूप छोटं आहे, खूप छोटं आहे. अरे म्हटलं आपल्याकडे येतातच किती आहे काय. इन फ्युचर सपोज आता मला 2 मुलं आहेत, तर 2 सुना येतील, तर मग इव्हन दोन्ही सुनांना मिळून स्वयंपाक करता आला पाहिजे. इव्हन मी पण त्यांच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. किंवा 2-3 जण म्हणजे एक फॅमिली डिनर जे बनवतो आपण, क्वालिटी टाइम, असं नाही की गप्पा मारण्यातच असतो. फॅमिली डिनर बनवण्यात जो किचनचा स्पेशियसपणा पाहिजे, तो आम्ही चौघं तिथे उभं राहून किचन मध्ये काम करू शकतो. इतकं स्पेशियस किचन झालं आहे. जिथं कुकटॉप आहे तिथं 2 लेडीज उभं राहून स्वयंपाक करू शकतात. आणि जो सर्विंग टेबल ठेवलेला आहे तिथे 2 जेंट्स म्हणा, 2 जे आपल्याला असिस्ट करणारे, भाजी वगैरे कट करून देणं, ते तिथे करू शकतात. आणि इव्हन डायनिंग एरिया पण इतका व्यवस्थित झालेला आहे की डायनिंग एरियामध्ये सुद्धा 1-2 जण आपल्याला, कोणी समजा देवपूजा देवघर तिथंच ठेवलेलं आहे. सपोज कार्यक्रम आहे आपल्या घरामध्ये, देवांसाठी हार वगैरे बनवायचे, तर ते सुद्धा जागा तिथे अशी व्यवस्थित झालेली आहे. मंदिर पण फार हा, सुंदर देवघर बनवलं तर अगदी छान. येस. काही म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं झालं मंदिर. आम्हाला वाटलं काहीतरी बनवतील बाबा मंदिर सारखं मंदिर, पण नाही. एक तर सागवानी, नाही तर मग संगमरवरी, दोनच माहिती होते. पण यांनी काहीतरी वेगळंच शोधलं. ते एमडीएफ काय प्रकार असतो, अवेलेबल रिसोर्सेस मधून त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे आमचं काय आहे, आता जुन्या घराचे दरवाजे, आम्ही दरवाजे म्हटलं बाबा दरवाजे छान होते, आम्हाला नाही काढायचे. तर ते सरांना म्हटलं सर याचं काहीतरी बघा, तर त्यांनी याचा यूज केला की आता गेस्ट बेडरूम बनवण्याची त्यांनी थोडा फॅमिलियर लॉन्च बनवला. त्यांनी ते जुन्यातनं नवीन बनवलं. म्हणजे त्याच्यात जर 10-20 हजारातच ती पूर्ण रूम झाली, पण आज मास्टरपीस झालाय. आणि आमची जेवढी पण हाऊस वॉर्मिंग होती, 99% फोटो लोकांनी तिथंच काढला. म्हणजे ते सेल्फी पॉइंट, आजकालच्या जनरेशनच्या लँग्वेज मध्ये सेल्फी पॉइंट झालाय. आणि एकदम ट्रेडिशनल लुक. म्हणजे असं वाटणार नाही की आपण खाली एवढं मॉडर्न पाहिलं आणि वरती गेलो तर वरती एकदम ट्रेडिशनल. मला वाटलं बेडरूम मध्ये आता जास्त खर्च करू नये, कारण की कोण येतं बेडरूम मध्ये. म्हणजे आमची जनरल मॅडमला असंच म्हणायचो, मॅडम नको ठीक आहे. मी खूपदा म्हटलं सर एवढा खर्च करण्यात अर्थ नाही. म्हटलं माझे पैसे पण संपत आले. आपली मेंटॅलिटी बदलण्यात सुद्धा त्यांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे असं मला वाटतं. ते सर म्हणे नाही म्हणे मग आपण एक काम करू, तुमचं एवढं बजेट नसेल तर आपण काहीतरी नवीन करू त्याला. त्यांनी वॉलपेपर सांगितले, परत त्यांनी डिझाईन सांगितले, एमडीएफ. माझं एवढं चाललं होतं की एक एमडीएफ ची शीट आणली. सर नाही सर तुम्ही खूपच बजेट करताय. त्यांनी इव्हन तर ते जे फर्निचर बनवणारे कार्पेंटर भैया होते त्यांना सांगितलं बाबा हे जेवढे तुकडे ताकडे लागलेले सगळ्यातून काढ, काहीतरी वेस्टेज मधनं नवीन बनवतो काहीतरी. आणि खरं त्यांनी नवीनच बनवलं. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं वेस्टेज मधनं एवढं बनवतील म्हणून. खूप खूप सुंदर बनलंय ते. असं म्हणजे मुलांना मुलं तर खाली येतच नाही रूम मध्ये. मुलं तर आम्हाला बोलवावं लागतंय बेडरूम मधनं. ते तर आता बेडरूमच्या बाहेर निघत नाही. त्यांचं सेपरेट आहे, दोघांची स्टडी टेबल सेपरेट आहे, स्टडी करायची जागा सेपरेट आहे, बेड सेपरेट आहे. त्याच्यामुळे कसं एक जरी रूम असली ना सेपरेट असल्यासारखं वाटतंय.
झालं शेवटी. खूप म्हणजे स्वप्नातलं घर झालं असं सगळ्यांचं हो, आणि मॅडम सरांनी करून द्या हो, हे खूप- अशी आमची मनापासून इच्छा आहे. मी दोघं Best. तिघं त्यांचं कसं एक पॅशन असल्यासारखं हा करतात ते. पॅशनेट म्हणजे आहेत ते yes. दोघंही म्हणजे प्रोफेशनल त्याच्यामुळेच घर चांगले बनतात आम्हाला. आणि एक खास म्हणजे सरांचं आणि मॅडमचं एक बघितलं, आता मी त्यांचे 2-3 जे साइट्स पाहिल्या त्या साइट्स आणि ह्या साइट्स मध्ये काही एक कॉमन नसतं. नाही हा कॉमन काहीच नसतं, युनिकच असतं काहीतरी नवीन, म्हणजे एकदम नवीन असतं. थँक्स टू प्रियंका मॅडम, इंट्रो होल टीम इंटरव्ह्यू यस, आणि त्यांचे खूप खूप ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. चला थँक्यू, थँक्यू मनपूर्वक आभार सगळ्या टीमचे.